काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल। बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख करत मोदींची घणाघाती टीका। बिहारमध्ये पुन्हा कधीही जंगलराज येणार नाही। दिल्ली पक्ष मुख्यालयात मध्ये आयोजित विजयी मेळाव्यात मोदींचा विरोधकांना टोला। बिहारच्या विजयानं सकारात्मक MY म्हणजे महिला यूथ फॉर्म्युला दिला, मोदींचं वक्तव्य। बिहारमध्ये सत्ताधारी NDA 200 पार। बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच नंबर 1 ची पार्टी। 90 जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेने, तर 84 जागांसह नितीश कुमारांचा JDU दुसऱ्या नंबरवर। भाजपसोबत नितीश कुमारांच्या JDUला सुद्धा चांगलं यश। 84 जागांसह दुसऱ्या स्थानी झेप। नितीश कुमार पुन्हा 10व्यांदा होणार मुख्यमंत्री। तेजस्वी यादव यांच्या राजदसह काँग्रेसलाही मोठा फटका। गेल्या वेळी 75 जागांसह पहिल्या क्रमांकावरती असलेल्या RJDची 25 जागांवर घसरण। काँग्रेसची 19 वरून 6 जागांवर घसरगुंडी। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची NDAला चांगली साथ। 29 पैकी 19 जागांवर पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची मुसंडी। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला भोपळा। एकही उमेदवार शर्यतीमध्ये नाही। पक्षांची रणनीती आखणाऱ्यांच्या टांगापलटी। राहुल गांधींनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला बिहारी जनतेने उत्तर दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत हीच अवस्था होईल, फडणवीसांचा इशारा। राहुल गांधींसोबत जाणाऱ्यांची अवस्था काय होते हे बिहारमध्ये पुन्हा दिसलं। भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस 2029ला इतिहासातील सर्वात लहान पक्ष होणार, बावनकुळेंची टीका। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा। बिहार निवडणूक हा ट्रेलर खरा पिक्चर। मुंबई महापालिकेत दिसणार, अमित साटम यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती। ती चूक काँग्रेसने बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंकडनं काँग्रेसशी कानउघडणी। उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 ज्येष्ठ नगरसेवकांचा मोठा निर्णय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश। तब्बल 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर नाशिकमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 नागरिक जखमी। गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नोएडातील सुतारांच्या घरी जाऊन केला पुरस्कार प्रदान।